नमस्कार मित्रांनो, पीएमडी रिव्ह्यूज फॉर मूवीज चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट पुन्हा एकदा साडेमाडे 3 बद्दल। पुन्हा एकदा कुरळे ब्रदर्स मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालायला आले आहेत। तब्बल 19 वर्षांनंतर या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल आपल्या भेटीला आला आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया कसा आहे हा सिनेमा। चित्रपट पुनरावलोकन मूवी रिव्ह्यू। कथानक द प्लॉट। चित्रपटाची कथा तिथूनच सुरू होते जिथे कुरळे ब्रदर्स म्हणजेच रतन, अशोक सराफ, मदन, मकरंद अनासपुरे आणि चंदन भरत जाधव यांनी आपल्या आयुष्याचा एक टप्पा गाठला आहे। त्यांच्या गॅरेजमध्ये अजूनही नो लेडीज नो मॅरेज हा नियम पाळला जातोय। पण यावेळी कथेत एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे हॉरर कॉमेडीचा तडका। कामिनीच्या रिंकू राजगुरू एंट्रीमुळे या तिन्ही भावांच्या आयुष्यात कशी गडबड उडते आणि त्यातून कोणता विनोदी गोंधळ निर्माण होतो हे पाहण्यासारखे आहे। अभिनय, परफॉर्मन्सेस। अशोक मामा, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या त्रिकुटाची केमिस्ट्री आजही तशीच फ्रेश आहे। अशोक मामांचा टायमिंग, भरत जाधव यांची एनर्जी आणि मकरंद अनासपुरे यांची ती खास शैली प्रेक्षकांना खळखळून हसवते। सिद्धार्थ जाधव बब्बनच्या भूमिकेत सिद्धार्थने पुन्हा एकदा आपली छाप सोडली आहे। रिंकू राजगुरू रिंकूने या चित्रपटात एक वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका साकारली आहे जी कथेला पुढे नेण्यास मदत करते। दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू। अंकुश चौधरीने दिग्दर्शक म्हणून जुन्या साडेमाडे 3ची नॉस्टॅल्जिया व्हॅल्यू जपून त्यात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला आहे। संजय जाधव यांची सिनेमॅटोग्राफी उत्तम असून चित्रपटातील लोकेशन्स आणि व्हिज्युअल्स प्रभावी आहेत। चित्रपटाचे संगीतही कथेला साजेसे आहे। सकारात्मक बाजू। प्रोस। जुने दिग्गज कलाकार पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी। उत्तम विनोदी संवाद आणि टायमिंग। कौटुंबिक मनोरंजनासाठी परिपूर्ण चित्रपट। हॉरर आणि कॉमेडीचा योग्य समतोल। काही उणीवा कॉन्स। काही ठिकाणी चित्रपट थोडा संथ वाटू शकतो। काही विनोद जुन्या पद्धतीचे वाटण्याची शक्यता आहे। निष्कर्ष, व्हर्डिक्ट। जर तुम्ही साडेमाडे 3चे चाहते असाल आणि तुम्हाला साध्या सोप्या पण खळखळून हसवणाऱ्या चित्रपटांची आवड असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहायला हवा। ही एक परफेक्ट फॅमिली एंटरटेनर आहे। रेटिंग 4/5। अशाच नवनवीन चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला? तुम्ही हा चित्रपट पाहिला का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुढच्या भागात भेटूया एका नवीन चित्रपटासह। तोपर्यंत पाहत रहा पीएमडी रिव्ह्यूज फॉर मूवीज। तुम्हाला या चित्रपटातील कोणत्या कलाकाराचा अभिनय सर्वात जास्त आवडला हे जाणून घ्यायला मला आवडेल।